रेती या सिनेमातला सामाजिक आशय जेवढा मोठा आहे तेवढंच या सिनेमातलं संगीत देखील फार वेगळं आहे आणि हे देण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे आपण त्यांच्याबरोबर आजपर्यंत आवाज ऐकला होता. ते संगीतकार म्हणून आपल्या भेटीला आलेले आहेत ते म्हणजे गायक शान. हम आपसे पहिले जानना चाहेंगे म्हणजे आम्हाला खरं तर जाणून घ्यायचं आहे. आता मी मराठीत बोलणार तुमच्याशी कारण आजपर्यंत तुमचा आवाज एवढा कळतं मला बोलायचं सवय झालं. ओके, एवढा गोड आवाज तुम्ही आजपर्यंत अनेक मराठी सिनेमांमधून ऐकलेला आहे पण आता संगीतकार म्हणून तुम्ही या सिनेमाशी असोसिएट झालेला आहात. तर कसा होता हा प्रवास आणि कसं वाटतं मुळात एका मराठी सिनेमाचा संगीतकार म्हणून त्याच्यासाठी काम करणं? फारच चांगलं वाटतंय मला, फारच गर्व वाटतंय. माझा जन्म आणि सगळं मुंबईमध्येच झालं आणि माझं पार्टनर्स रोशन, गौरव आणि मी, आमचा ग्रुप 2 वर्षांपर्यंत आम्ही एकत्र आता हिंदी फिल्में चित्रपट या फिर टीवी सीरियल एड्स हम लोग सब साथ में कर रहे हैं. और ये सिर्फ 2 महीने पहले ये ऑफ़र लेकर हमारे कॉमन फ्रेंड हमारे पास आए थे और जो देख रहे हैं मेरी तरफ यहाँ फिलहाल. और इतनी जल्दी सब कुछ हो गया हमें भी समझ में नहीं आया और आज हम लोग म्यूज़िक लॉन्च पर भी यहाँ पहुँच गए हैं. सो आई थिंक वेरी हैप्पी कि हमारी म्यूज़िकल करियर जिन बहुत सारी फिल्में हैं. अभी तिग्मांशु धूलिया जी की यारा फिल्म आ रही है, फिर बाबा ब्लैक शीप एक फिल्म आ रही है, ग्रेट ग्रैंड मस्ती, यशराज की बैंक चोर, बहुत सारी फिल्मों में और भी काफ़ी काम चल रहा है. लेकिन सबसे पहले रिलीज़ हमारी हुई है रेती, मराठी चित्रपट. तो वी आर फीलिंग वेरी वेरी प्राउड एंड वेरी वेरी हैप्पी दैट महाराष्ट्र में रहकर पहली फिल्म हमारी मराठी हुई. पण शांत तरी देखील आम्ही आजपर्यंत तुला बघतोय तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने रेती हा विषय तसं पाहायला गेलं तर तुझं जे एकंदर आजपर्यंत जी गाणी तुम्ही आजपर्यंत गायलीत त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. तर त्याला म्युझिक देताना नक्की तुमच्या डोक्यात काय विचार होता? नहीं, इट्स फर्स्ट रिएक्शन हेच होता कि मराठी फिल्म अगर कर रहे हैं तो कोई रोमांटिक सब्जेक्ट या कोई यूथफुल सब्जेक्ट में करेंगे. लेकिन जब सर ने कहा कि इसमें ऐसे ऐसे 3 सिचुएशन के गाने हैं तो फिर लगा कि ये भी अच्छा है क्योंकि एक चैलेंज है. रोमांटिक गाने तो बनाते रहते हैं लेकिन ये कुछ अलग होगा. एक फिलॉसफी गाना है, एक मराठी आइटम सॉन्ग है, क्लब सॉन्ग है और फिर मतलब मराठी रोमांटिक हिंदी रोमांटिक टाइप का ट्यून बनाएंगे तो फिर वो भी लोग शायद एक्सेप्ट करें ना करें. तो इट वाज अ लॉट ऑफ फन और सब कुछ ना कुछ तीनों ने मिलके बना दिया, हो गया. काय बक्षी कुठे बक्षी कसं बक्षी किती बक्षी काय बक्षी कुठे बक्षी कसं बक्षी किती बक्षी बघ 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 ना रे. काफी बडे लोक जसे मोठी लोक खूप या सिनेमाशी असोसिएट आहेत. संजय कृष्णाजी पाटील ज्यांनी म्हणजे पांगिरा किंवा जोगवासारख्या सिनेमांमध्ये गाणी लिहिली आहेत तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता तुमचा? क्योंकि उन्होंने गाना लिख दिया था तो त्याबद्दल आम्हाला फारच इझी झालं. त्यांचं मीटर असं स्पष्ट होतं ना की ट्यून बन गया. पण यापुढे देखील मराठीत काम करायला आवडेल तुम्हाला तिघांना देखील मुळात? हां, निश्चय, जरूर. शान, जेव्हा जेव्हा तुम्ही मराठीमध्ये येतात त्याचं काहीतरी एक वेगळं तरी करण्याचा प्रयत्न करता. तर तुम्हाला देखील मराठीमध्ये जेव्हा तुम्ही म्युझिक करणार तेव्हा तुमच्या डोक्यासमोर काय आहे की जसं जेवढं हिंदीमध्ये तुमचं आजपर्यंत संगीत ऐकलं त्यापेक्षा वेगळं काहीतरी आम्हाला दरवेळेस मराठीमध्ये देखील ऐकायला मिळेल का? नाही, असं काहीतरी वेगळं करायचं आहे असा ठरवूनही नाही करायचं होतं. जो सिचुएशन है जैसा उन्होंने बताया, सब्जेक्ट है, इट्स अ सीरियस सब्जेक्ट, तो उसमें एक सीरियस गाने की उनकी उम्मीद थी तो उस तरह से बना. फिर एक सिचुएशन बताया कि क्लब में आकर तो ऐसे ही हो गया. लेकिन कुछ उसमें कुछ हम लोग ऐसा कुछ कर देंगे, उखाड़ देंगे, ऐसा प्लान तो नहीं था. लेकिन होगा आई एम श्योर. जैसे जैसे अगर लोग सुनेंगे तो उनमें एक नयापन तो है क्योंकि हम जहाँ से आ रहे हैं उसमें एक नयापन तो देना ही है. जो लोग मराठी फिल्म करते उसी का म्यूज़िक करते रहेंगे तो उसमें एक अलग छाप होगा और जो हम लोग थोड़े बाहर से कर रहे हैं म्यूज़िक शायद अलग होगा. और जैसे कि गौरव ने बताया कि म्यूज़िक की तो कोई लैंग्वेज है नहीं और नोट्स लिख कर नहीं आते. हे नोट मराठीचा नोट आहे, हे नोट हिंदीचा नोट आहे, हे नोट फ्रेंचचा आहे. तो एज लॉन्ग एज लोगों को पसंद आए, दे आर द फाइनल जजेस ऑफ आवर म्यूजिक एंड इफ दे एंजॉय इट देन वी आर डेफिनेटली कीन टू वर्क मोर इन मराठी. लेकिन सिर्फ एक सवाल पूछना चाहेंगे कि संजय कृष्णा जी पाटिल जी ने आपके साथ जब काम किया तो काफ़ी सारी चीज़ें आपको लगता था कि मुझे अभी मराठी आने लगा लेकिन काफ़ी सारी मराठी उस वक्त आपको लगा कि अरे यार बहुत कम आ रहा है. तो उसके बारे में बताना चाहेंगे कि अभी और शान का प्रोग्रेस बढ़ गया मराठी में, अजून चांगलं मराठी आता आम्ही एक्सपेक्ट करू शकतो का की शान नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये आमच्याशी तेवढं छान बोलेल? हां, असंच आता आमचं बॅकग्राऊंड बाकी आहे ना, तर फिल्म बघणार आणि आमचं मराठी आणखीन बेटर होणार.
जाता आता शान फक्त एक गाण्याच्या 2 ओळी तुम्ही जर का गायलात. चिमट ताऱ्याचं भाळ वाऱ्याचं नाव तुझं बदलीन ग ये साजणी श्वासात ग घे साजणी ध्यासा. तुम्हा लोकांना असं वाटतं की तुमचं आमच्यावरती लक्ष असतं, पण खरी गोष्ट अशी आहे की आमचंच तुमच्यावरती लक्ष असतं. दारू काढणं चालू ठेवायचंय महाराष्ट्रात कुठूनही की बंद करायचं? आता अख्खी नदी नेऊन टाकतो मी मुंबईत. तू काय रेती खेळतो का रे माझ्याशी? मोसमचं खोरं माझं आहे. रेती या सिनेमामध्ये अनेक अभिनेते जरी दिसत असले तर त्यांच्यामध्ये एक अभिनेत्री सुद्धा आहे, ती म्हणजे गोड चेहऱ्याची अशी गायत्री सोम. गायत्री, मलापासून तुझं स्वागत. आणि मला सांग की मुळात परतूमध्ये आम्ही एक वेगळी गायत्री पाहिली होती आणि ह्याच्यामध्ये नक्की तुझ्या भूमिकेला काय वेगळे पदर आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, रेतीमध्ये मी मुकी नाही आहे, मी खूप बोलती आहे. रेती हा सिनेमा मुळातच खूप वेगळा सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्टवर याआधी कुठलाही सिनेमा झाला नाही आहे, त्यामुळे हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि अगेन हा आणि जास्त स्पेशल एवढ्यासाठी आहे कारण हा माझ्या माहेरचा सिनेमा आहे. प्रोड्युसर नाशिकचे आहेत, डिरेक्टर नाशिकचा आहे, रायटर नाशिकचा आहे आणि त्यातली हिरोईन म्हणजे गायत्री स्वतः नाशिकची आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे कारण हा संपूर्ण सिनेमा मी नाशिकमध्ये शूट केला आहे. या सिनेमामध्ये मी सुली नावाचं कॅरेक्टर प्ले करते आहे. सुली पण एक साधी खूप सामान्य अशी मुलगी आहे, जिला फॅमिली बॅकग्राऊंड काहीच नाही, तिला आई बाबा नाही आहेत, तिला कुठलेही नातेवाईक नाही आहेत. त्यामुळे तिचा एकमेव इमोशनल आधार आहे तो म्हणजे शंकर्या, जो आपल्या फिल्मचा हिरो आहे चिन्मय. सो तिच्यासाठी संपूर्ण जग म्हणजे तो आहे आणि असा तो म्हणेल ती पूर्व दिशा आहे तिच्यासाठी. तर असा हा शंकर्या त्याच्यासाठी जीव की प्राण रेती आहे, तो रेतीमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व झाला आहे. तिला साधं आयुष्य जगायचं आहे पण याची स्वप्न मोठी आहेत आणि हा रेतीमध्ये पूर्णपणे गुरफटला गेला आहे. तर अशी त्याच्यावरची अगेन तिची तारेवरची कसरत आहे की तिची स्वप्न वेगळी आहेत, पण जो कोणी तिचा लाईफ पार्टनर आहे होणारा तो खूप असा दाहक विचारांचा आहे, तो खूप म्हणजे लाथ मारेल तिथून पाणी काढेल वगैरे असा खूप ॲग्रेसिव्ह आहे. तर ते सगळं बॅलन्स करता करता इथे माझ्या नाकीनऊ आल्यात. सो खूप स्वीट अशी मुलगी मी प्ले करते आहे याच्यामध्ये. परतूमध्ये सौरभसोबत रोमांस केला होता, तिकडे चिन्मय मांडलेकर सोबत रोमांस केला, त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव तुझा कसा होता? येस, सौरभबरोबर काम करण्याचा अनुभवही छान होता कारण त्याच्यासोबतही पहिल्यांदाच काम करत होते. चिन्मयबद्दल बोलायचं झालं तर चिन्मय एक उत्कृष्ट रायटर आहे, डिरेक्टर आहे, त्याने थिएटर केलं आहे. म्हणजे ओव्हरऑल आहे ना असा एवढा सगळा ऑरा घेऊन चिन्मय मांडलेकर येतो. आणि ज्यावेळेला मला कळलं की गायत्री तुला चिन्मय मांडलेकरबरोबर स्क्रीन शेअर करायचं आहे, तर मला ना एक असं टेन्शन आलं होतं कारण जेव्हा मला ठरलेलंही नव्हतं की मला या फील्डमध्ये काम करायचं आहे, तेव्हापासून मी चिन्मयला बघते आहे स्क्रीनवरती. आणि त्यावेळेला म्हटलं की खूप एक्साइटमेंट होती, आनंद तर म्हणजे गगनामध्ये मावत नव्हता माझा की मला चिन्मयबरोबर काम करायचं आहे. पण अगेन खूप जबाबदाऱ्या होत्या कारण त्याच्यासोबत ॲक्टिंग पूर्ण रिॲक्शनवरती असतं. खरं आपण म्हणतो ॲक्ट करणं, पण नाही, ॲक्टिंग इज ऑल अबाउट रिॲक्टिंग. तर मला खूप मजा आली कारण तो समोरच्या माणसाला ना तो अशा पद्धतीने ॲक्ट करतो ना की आपल्याला रिॲक्ट व्हावंच लागतं, झकमारून रिॲक्ट व्हायला लागतं. सो खूप ईज होता आणि खूप नॅचरल असे आमचे सीन्स झाले आहेत. रोमांस खूप नाही केला आहे आम्ही, पण जेवढा गरजेचा आहे सिनेमामध्ये तेवढा नक्कीच केला आहे आणि मजा आली मला काम करताना चिन्मयबरोबर. ओव्हरऑल रेती आम्ही बघतोय तो सगळं मेल डॉमिनेटिंग सिनेमा आहे, पण त्यात हिरोईनला नक्की काय कितपत स्थान आहे आणि त्याबद्दल तू काय सांगशील? येस, तू अगदी बरोबर आहे. रेती हा सिनेमा म्हणजे तुम्ही पोस्टरही बघाल तर खूप मेल डॉमिनेटिंग सब्जेक्टही आहे आणि आहे सगळं मेल डॉमिनेटिंग आहे ते. पण याच्यामध्ये हा सिनेमा ज्याच्याभोवती फिरतो आहे चिन्मय, त्याचंही फॅमिली बॅकग्राऊंड, त्याला आई बाबा नाही आहेत, कोणीच नाही आहेत. त्याला जेव्हा किंवा मोकळं व्हायचं असतं, त्याचा एक इमोशनल बीम पण ज्याला म्हणू एकमेव आहे तो म्हणजे सुली आहे. मग त्याला चांगलं वाटलं, त्याला वाईट वाटलं, तो दुःखी आहे, बाहेरचं फ्रस्ट्रेशन त्याला कोणाजवळ तरी बोलून दाखवायचं आहे, तर एकमेव पर्याय त्याच्याकडे तो म्हणजे सुली. आणि मला वाटतं की बाहेरचं सगळं टेन्शन रिलीज करण्यासाठी तो प्रत्येक वेळेला सुलीकडे येतो आहे. त्यामुळे सुली हे कॅरेक्टर तेवढंच महत्त्वाचं आहे कारण ते शंकराला बॅलन्स करतं ओव्हरऑल सिनेमामध्ये. त्याचं इमोशनल खूप बॅलन्स सांभाळतं ते कॅरेक्टर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.
महाराष्ट्रातल्या राजकारणाला आणि अर्थकारणाला एक वेगळं वळण देणारा प्रकार म्हणजे रेती किंवा वाळू. हीच वाळू किंवा रेती एका वेगळ्या पद्धतीने मराठी सिनेमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या क्षणी आपल्याबरोबर आहेत किशोर कदम. आपण त्यांना विचारूया की सर, आजपर्यंत रेती म्हटलं की आयदर घर तरी आठवतं किंवा रेतीसोबत रेती माफिया तरी आठवतात. या सिनेमातनं नक्की यातलं कुठला अंग जे आहे ते आम्हाला बघायला मिळणार. ही जी मेट्रोपॉलिटन सिटीज ज्या वाढत चाललेल्या आहेत, मोठमोठ्या इमारती आणि सगळं शहर कॉन्क्रिटीकरण सगळं झालेलं आहे आणि त्याच्या ते उभं कसं राहतं, उभं राहण्यासाठी वाळूची फार गरज असते. पण आपण आपल्या डोक्यात सुद्धा कधी येत नाही की हे सगळं मटेरियल कुठून आलं असेल आणि त्याच्यामुळे निसर्गाचं किती खोदकाम झालं असेल, त्याचे दुष्परिणाम वर्षानुवर्ष किती होत आहेत आणि ते आपण भोगतो आहोत. परंतु त्याचं मूळ कारण ते आहे, या कारणाकडे आपण कधीच सायंटिफिकली बघत नाही, जॉग्राफिकली बघत नाही. हा सगळा विचार करायला हा सिनेमा लावेल असं मला वाटतं. कुठल्याही भाषेमध्ये, भारतीय लँग्वेजमध्ये रेतीवर सिनेमा आल्याचं मला तरी वाचलेलं नाही आहे मी किंवा आढळलेलं नाही आहे. आणि पहिल्यांदा तो मराठीमध्ये येतो आहे. रेती माफिया कसा वर्क करतो आणि ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत कसा पोहोचतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. आपल्या आजूबाजूला घडत असतं पण आपण जागरूकपणे त्याच्याकडे पाहत नाही. या सगळ्यांबद्दल विचार करायला लावेल हा सिनेमा असं मला वाटतं. पण यावेळी चक्क पॅकेज डील नाही आहे की सौमित्रांचं गाणं आम्ही मिस करू प्रेक्षक म्हणून, पण तरी देखील तुम्ही मात्र अभिनय करताय. तर अभिनयात देखील एक वेगळा पदर आम्हाला बघायला मिळेल का? म्हणजे आता किशोर कदम म्हटलं की म्हणजे अशी भूमिका मला कोणी दिली नसती. याच्यामध्ये थोडंसं विलन शेड आहे. रेती माफिया जो प्रमुख आहे, एक वन ऑफ द लीडिंग कॅरेक्टर्स मी करतो आहे आणि माझ्यासाठी हा रोल वेगळा, म्हणजे लुकवरनं तुमच्या लक्षात येईल की भूमिका वेगळी आहे. मी माझ्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लोकांना खूप आवडेल असं वाटतं. तुम्हा लोकांना असं वाटतं की तुमचं आमच्यावरती लक्ष असतं, पण खरी गोष्ट अशी आहे की आमचंच तुमच्यावरती लक्ष असतं. वाळू काढणं चालू ठेवायचं महाराष्ट्रात कुठूनही की बंद करायचं. आता अख्खी नदी नेऊन टाकतो मी मुंबईत. तू काय रेती खेळतो का रे माझ्याशी? मोसमचं खोरं माझं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही वेगळी भूमिका करता. आम्ही आजपर्यंत पाहिलं म्हणजे जोगामधली वेगळी भूमिका असेल किंवा त्यानंतर टुरिंग टॉकीजमध्ये पण असं एक कॅरेक्टर फार सुंदर पद्धतीने तुम्ही उभं केलं होतं. त्यानंतर हे जे कॅरेक्टर आहे वाळू माफियाचं, त्याला नक्की कसे वेगळे पदार आहेत आणि ते किती लोकांना भावतील असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रेती माफियाचा रोल आहे आणि गावातल्या ज्या नद्या आहेत ज्या कोरड्या पडत चाललेल्या आहेत आणि व्यवस्थेमध्ये किती लूप होल्स आहेत. म्हणजे एखादं टेंडर काढलं जातं आणि मग रेती किती काढायची त्याच्यात नमूद केलेलं असतं. जिथून काढलेली असते तिथे बंदी असते. मग कसं काढलं जातं, मग कोणाला किती, हे सगळं आपल्या सामान्य माणसांच्या लक्षात येण्याच्या आवाक्याबाहेरचं प्रकरण आहे. पण ते अतिशय उलगडून सांगितलेलं आहे याच्यामध्ये आणि हे पाहिल्यानंतर सामान्यातला सामान्य माणूससुद्धा विचार करेल असं मला वाटतं. पण एकंदर हा विषयच एवढा गहन आणि एवढा मोठा आहे की त्याच्यामध्ये सामाजिक पदार्थ वेगवेगळे आहेतच त्याला, पण त्याच्यामध्ये करप्शनचा देखील एक मुद्दा आहे किंवा ज्या पद्धतीने सरकारी अधिकाऱ्यांवरती देखील हल्ले, ते हे वेगवेगळे पदर एकत्र आणणं हे देखील एक मोठं आव्हान होतं. ते कितपत साध्य झालं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? देवेन कापडनीस हा जो रायटर आहे या फिल्मचा, हा खूप चांगला वाचक आहे, एक समृद्ध वाचक आहे. जगातल्या मोठमोठ्या लेखकांची पुस्तकं, फिलॉसॉफीज आणि फिजिक्स आणि सायन्स हे सगळं त्याने वाचलेलं आहे. आणि असा माणूस जेव्हा एखादी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा मला असं वाटतं तो खूप अभ्यास करून खोलवर जाऊनच लिहितो. तर त्याने ही स्क्रिप्ट खूप अभ्यास करून आणि ही सगळी व्यवस्था समजून घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सगळे कॅरेक्टर्स खूप जिवंत झालेले आहेत असं मला वाटतं. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
रेतीसारखा वेगळा विषय जे आपल्यापर्यंत घेऊन आले ते या सिनेमाचे दिग्दर्शक सुहास भोसले आपल्याबरोबर आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडनंच की सर, सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की रेती म्हटलं की तसं पाहायला गेलं तर लोकांना थेट पुढचा जो विचार डोक्यात येतो तो म्हणजे रेती माफिया किंवा घरासाठी बनणारी जी रेती असते तेवढीच येते. पण ह्या एका अशा विषयामध्ये एक सिनेमा तुम्हाला कसं काय दिसला? खरं तर ही फिल्म आम्ही ज्यावेळेस करत होतो, म्हणजे करायचा उद्देश आमचा सुरू झाला, तर रेती हा आपल्या पर्यावरणाचा फार महत्त्वाचा भाग आहे आणि आपण रेतीचा ऱ्हास ज्या तऱ्हेने आपणच आपल्यासाठी दुःखद निर्माण करतोय, म्हणजे बिल्डिंग बांधणं ही गरजेचं आहे, पण ती कितपत याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं की आपल्या पुढच्या पिढीला आपण काय वाढून ठेवणार आहोत. सो ही जाणीव जेव्हा माझ्या रायटरच्या, माझ्या आणि प्रोड्युसरच्या मनात निर्माण झाली, त्यानंतर हा खरं तर चित्रपट निर्माण झाला. आणि हा चित्रपट ही जाणीव करून देणारा आहे की ठीक आहे, गरजेपुरता रेती उपयोगात यावी, पण तिचा जास्त परिणाम, जास्त तुम्ही ओरबाडलं नदीला तर आपल्या पर्यावरणाचा आपण ऱ्हास करणार आणि आपली आपण वाट लावून घेऊ शकतो. आणि हे दाखवण्याचं ह्या फिल्ममधनं आमचा मूळ उद्देश आहे.